खरं तर कालच राज्य सरकारनं आपल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर केली आहे। या कर्जमाफीच्या अनुषंगानं पुढच्या काळात त्याचा डांगोरे पिटणाऱ्यासह श्रेय घेण्यासाठी हे सरकार मोठं कॅम्पेनही करेल। मात्र अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आपल्या व्यवस्थेच्या सुलतानी संकटातून आणि या लुटीपासून वाचवण्यासाठी सरकार खरंच पुढाकार घेणार का, हाच खरा प्रश्न आहे। पुढच्या बातमीकडे मवियाकडून शरद पवारांना राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानं आदित्य ठाकरेंचं ठाकरे सेना नाराज असल्याची चर्चा रंगतेय। राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मवियाकडून शरद पवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी सुप्रिया सुळेंसह काँग्रेस नेतेही उपस्थित होते। मात्र आदित्य ठाकरेंची अनुपस्थिती यावेळी चर्चेचा विषय ठरली आहे। खरं तर आदित्य ठाकरे सुरुवातीपासूनच राज्यसभेची उमेदवारी ठाकरे सेनेलाच मिळावी यासाठी आग्रही होते आणि त्यामुळे ठाकरे सेनेत पवारांच्या उमेदवारीवरून नाराजी असल्याची चर्चा आहे। अशातच आदित्य ठाकरेंनी काल केलेलं वक्तव्य त्यांची नाराजी अधिक गडदपणे व्यक्त करणारं ठरतंय। आत्ताची संधी गेल्यानं आता 2029 पर्यंत वाट पाहण्याशिवाय ठाकरे सेनेकडे पर्याय नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। मी पुन्हा एकदा सांगतो, मी जी भूमिका मांडत होतो आणि आज देखील मांडत आहे ती पक्षहिताची आहे, पक्षासाठी मांडतो नेहमी आणि पक्षाच्या वतीने मांडत आहे। पण महत्त्वाची गोष्ट हीच आहे, 2-3 गोष्टी महत्त्वाच्या होत्या। पहिली म्हणजे कुठचीही घोषणा पत्रकार परिषदेतून होऊ शकत नाही, ती मातोश्रीवर बैठक झाल्यानंतरच होते। दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा मी सांगतो, दुर्दैवाने असं आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कदाचित आता मग ही राज्यसभेचा ही जी एक संधी होती ती गेल्यानंतर कदाचित 2029 पर्यंत पुढची संधी येणार नाही। 28ला कदाचित काँग्रेस दावा करू शकेल, आमच्यातले जे यावेळी इच्छुक होते ते देखील दावा करू शकतील आणि ह्या सगळ्या गोंधळामध्ये जर आपण पाहिलं तर मतांचा कोटा हा फार जास्ती वाढतोय। मी जी भूमिका मांडत होतो ती माझ्या पक्षासाठी मांडत होतो, निस्वार्थीपणे मांडत होतो आणि त्याच्यावर मी ठाम आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।